मी सादर करतोय माधुरी कौलगुड यांची एक छान कविता, जे वाटतं ते उगाचच नसतं. जे वाटतं ते उगाचच नसतं. जे वाटतं ते उगाचच नसतं. काही ना काही खोलवर आत खूप काही रुजलेलं असतं. जे वाटतं ते उगाचच नसतं. काही ना काही खोलवर आत खूप काही रुजलेलं असतं. मनाच्या तळात धुरकट धुरकट जळमट होऊन बसतं. जे वाटतं ते उगाचच नसतं. काही ना काही खोलवर आत खूप काही रुजलेलं असतं. मनाच्या तळात धुरकट धुरकट जळमट होऊन बसतं. मनाचा गाभा स्वच्छ होताना अश्रू फक्त निमित्त. मनाचा गाभा स्वच्छ होताना अश्रू फक्त निमित्त. जुने नवे धागे जुळत मन वस्त्र विणतं. मनाचा गाभा स्वच्छ होताना अश्रू फक्त निमित्त. जुने नवे धागे जुळत मन वस्त्र विणतं. मनासारखे नसले की आतल्या आत कुडतं. मनासारखे नसले की आतल्या आत कुडतं. रंगीत सुंदर झाले तर आनंदाने हसतं. मनासारखे नसले की आतल्या आत कुडतं. रंगीत सुंदर झाले तर आनंदाने हसतं. मन वेड मन शहाण. मन वेड मन शहाण. मन अथांग असतं. मन वेड मन शहाण. मन अथांग असतं. जे वाटतं ते उगाच नसतं. जे वाटतं ते उगाच नसतं. काही ना काही खोलवर आत खूप काही रुजलेलं असतं. जे वाटतं ते उगाच नसतं. काही ना काही खोलवर आत खूप काही रुजलेलं असतं. खूप काही रुजलेलं असतं. जे वाटतं ते उगाचच नसतं. वा माधुरी मॅडम, अप्रतिम कविता तुमची. सादर करायला पण तेवढीच मजा आली. धन्यवाद. खूप छान छान असंच लिहित राहा. आणि आता पुढची कविता मी आज घेऊन आलोय. निकालात काढल्या गोष्टी नव्याने. आशिष कुलकर्णी यांची ही कविता. निकालात काढल्या गोष्टी नव्याने. अप्रतिम कविता ही पण ऐका. निकालात काढल्यात गोष्टी नव्याने जुन्याच. निकालात काढल्यात गोष्टी नव्याने जुन्याच, पण सोनेरी का नाही? निकालात काढल्यात गोष्टी नव्याने जुन्याच, पण का सोनेरी नाही? आठवणींना कितीशी हवी जपणूक. आठवणींना कितीशी हवी जपणूक. भावनेत का ओलावले नाही? आठवणींना कितीशी हवी जपणूक. भावनेत का ओलावले नाहीत? सुगंधात मोजमाप नव्हती तराजूची. सुगंधात मोजमाप नव्हती तराजूची. स्पंदनाला का वजन नाही? सुगंधात मोजमाप नव्हती तराजूची. स्पंदनाला का वजन नाही? ओल्याच राहिल्या पावसाच्या सरी. ओल्याच राहिल्या पावसाच्या सरी. साठलेले का होरपळले नाही? ओल्याच राहिल्या पावसाच्या सरी. साठलेले का होरपळले नाही? भिंती भेगांच्या खऱ्या साक्षधारिण्या. भिंती भेगांच्या खऱ्या साक्षधारिण्या. जखम ही बरी का होत नाही? भिंती भेगांच्या खऱ्या साक्षधारिण्या.
जखम ही बरी का होत नाही. अंकुश जरीही धरिला हाती संहारण्या, अंकुश जरीही धरिला हाती संहारण्या, भित्रे मन का धजावत नाही. अंकुश जरीही धरिला हाती संहारण्या, भित्रे मन का धजावत नाही. कुठले कर्ज माफ होतात व्यवहारातले, कुठले कर्ज माफ होतात व्यवहारातले, कर्माने मला का सोडले नाही. कुठले कर्ज माफ होतात व्यवहारातले, कर्माने मला का सोडले नाही. माफक भुकेला वारकरी ह्या जगाचा, माफक भुकेला वारकरी ह्या जगाचा, लाचारी कधी का सुटली नाही. माफक भुकेला वारकरी ह्या जगाचा, लाचारी कधी का सुटली नाही. पूर आला पापण्यांना ओलांडून इथे, पूर आला पापण्यांना ओलांडून इथे, ही झापड का उघडली नाही. पूर आला पापण्यांना ओलांडून इथे, ही झापड का उघडली नाही. नित्य नेमाने अर्घ्य देणाऱ्या कर्णास कुणी का सोडले नाही. नित्य नेमाने अर्घ्य देणाऱ्या कर्णास कुणी का सोडले नाही. कुणाची वाचा कोण दाबतो पुन्हा, कुणाची वाचा कोण दाबतो पुन्हा, भेद वर्णाचा का सोडला नाही. कुणाची वाचा कोण दाबतो पुन्हा, भेद वर्णाचा का सोडला नाही. बांधिलकी जुमतेच नात्यांचा वावरात, बांधिलकी जुमतेच नात्यांच्या वावरात, तिफन अजून का रुतले नाही. बांधिलकी जुमतेच नात्यांच्या वावरात, तिफन अजून का रुतले नाही. मनोमनी वावर होतो आहे दिव्यत्वाचा, मनोमनी वावर होतो आहे दिव्यत्वाचा, प्रतीती का मात्र होत नाही. सावरण्या रोज उठतो निजलेला मी, सावरण्या रोज उठतो निजलेला मी, डोळस का होत नाही. सावरण्या रोज उठतो निजलेला मी, डोळस का होत नाही. अंश आहेत त्या सृष्टीकर्त्याचे तरीही, अंश आहोत त्या सृष्टीकर्त्याचे तरीही, वृत्ती संयमी का होत नाही. अंश आहोत त्या सृष्टीकर्त्याचे तरीही, वृत्ती संयमी का होत नाही. नको बाळगू घृणा स्वतःची आरशात, नको बाळगू घृणा स्वतःची आरशात, प्रतिबिंब का कुणाचेही नाही. नको बाळगू घृणा स्वतःची आरशात, प्रतिबिंब का कुणाचेही नाही. प्रतिशोध जाळतो जीव स्वतःचाच इथे, प्रतिशोध जाळतो जीव स्वतःचाच इथे, मुक्ती मात्र का मिळत नाही. प्रतिशोध जाळतो जीव स्वतःचाच इथे, मुक्ती मात्र का मिळत नाही. दयेला रोज नवीन गिराईक लागतो म्हणे, दयेला रोज नवीन गिराईक लागतो म्हणे, भुकेला का पर्याय नाही. दयेला रोज नवीन गिराईक लागतो म्हणे, भुकेला का पर्याय नाही. साक्षरता निरक्षर खेळवतात सत्तेत इथे, साक्षरता निरक्षर खेळवतात सत्तेत इथे, शब्दबाण विषारी का नाही. साक्षरता निरक्षर खेळवतात सत्तेत इथे, शब्दबाण विषारी का नाही. निकालात काढल्यात गोष्टी नव्याने, जुन्याच पण का सोनेरी नाही. निकालात काढल्यात गोष्टी नव्याने, जुन्याच पण का सोनेरी नाही. वा, आशिष कुलकर्णी यांची ही कविता. आणि आता आपण वळतोय आजच्या कथेकडे. कथेचं नाव आहे प्रेमपत्र. एकदम
सैराट अशी ही कथा आहे, एकदम झिंगाट. म्हणजे ऐकताना तर वाचताना तर मला सैराटचीच आठवण झाली. पण एवढी अप्रतिम कथा आहे, मजा येते. प्रेमपत्र, नितीन बेडजवळगे यांचं नाव, हे या कथेच्या लेखकाचं नाव. प्रेमपत्र खूप अशी मिक्स इमोशनची कथा आहे. मजा येईल ऐकायला तुम्हाला. तर प्रेमपत्र ही कथा आहे, अप्रतिम आहे, ऐका. मारुतीच्या मंदिरासमोरील चौकात गावातल्या तरुण मुलांचा गप्पांचा फड चांगलाच रंगात आला होता. पण मध्येच कोणीतरी पोहायला जायचं म्हटल्यावर त्या गप्पा थांबून कोणाच्या विहिरीवर जायचं अशा नव्या गप्पांना सुरुवात झाली. पण अचानक पुढे गीता आल्यामुळे सर्वांची तोंडे बंद झाली आणि सर्वजण तिच्याकडे अधाशासारखे पाहू लागले. इथपर्यंत दिन्याने कसं तरी सहन केलं, पण मित्रांच्या गप्पा गीतावरच रंगल्या आणि कोणी दुसरा विषयही काढेना. तेव्हा मात्र चिडून दिन्याने म्हटलं, गीताविषयी काही चर्चा केलेली मी खपवून घेणार नाही. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. दिन्याच्या तोंडून प्रेम हा शब्द ऐकताच सर्वजण खळखळून हसले. गीता काय दिन्याच्या हाताला लागणे शक्य नाही असा सर्वांचा ठाम विश्वास होता. चार चौघात असा अपमान झाल्याने दिन्याने खिशातून मोबाईल काढला आणि आता गीताशी तुमच्यासमोर बोलून दाखवतोच असं म्हटलं. सर्व मित्र मग गार झाले. दिन्याने खरंच गीताला फोन लावला, पण तिचा फोन काही लागला नाही. आता मात्र सर्व मित्रांचा चांगला चेव चढला आणि पुन्हा सर्वांनी दिन्याची टिंगल उडवायला सुरुवात केली. मग दिन्याने चिडून म्हटलं, आज संध्याकाळपर्यंत गीताला तुमच्या समोर भेटून सिद्धच करून दाखवतो. पण त्याच्या या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि हसत हसतच सगळे पोहायला निघून गेले. आणि इकडे दिन्या मात्र मनातल्या मनात चरफडत बसला. गीताचा फोन नंबर पुन्हा बदलला होता. गीताचे वडील तिचा नंबर सतत बदलतात हे दिन्याला माहिती होते. त्यामुळे तिच्या वडिलांचा दिन्याला खूप राग आला, कारण त्यांच्यामुळेच त्यांची सर्व मित्रांमध्ये अशी विनाकारण फजिती झाली होती. काहीही झाले तरी आज गीताला भेटायचेच असा निश्चय करून दिन्या गीताच्या घरासमोर बराच वेळ घुटमळत राहिला. पण नंतर त्याला समजलं की गीता तिच्या शेताकडे गेली आहे. दिन्यानेही मग क्षणाचाही विलंब न करता शेताची वाट धरली. दिन्या कुलकर्णीच्या विहिरीजवळ येऊन थांबला. विहिरीत त्याचे 7-8 मित्र पोहत होते, तर विहिरीच्या काठावर पप्पू निराशेने बसला होता. त्याच्या पाठीवर शाळेची बॅग होती आणि तो सर्वांना विनवण्या करत होता की मला पोहायला शिकवा, मला पोहायला शिकवा म्हणून. पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं, कारण विहिरीमध्ये त्यांचे वेगवेगळे खेळ सुरू होते. दिन्याला समोर बघताच पप्पूने त्याच्याकडे धाव घेतली आणि पोहायला शिकवण्यासाठी त्याने विनवणी केली. परंतु दिन्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त गीता होती. त्यामुळे त्याने पप्पूच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. विहिरीवरून गीताचे शेत दिसत होते, त्यामुळे दिन्या तिथेच घुटमळत होता. सरळ गीताच्या शेतात जावे आणि तिला भेटावे असंही मनात येऊ लागले, परंतु त्याला भीतीही वाटत होती. पुढे काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पप्पू पोहायला शिकव म्हणून पाठीमागेच लागला होता. याला कसं समजावू आणि कसं सांगू हेच दिन्याला कळत नव्हतं. काहीतरी म्हणायचं म्हणून त्याने पप्पूला म्हटलं, मला एक महत्वाचं काम आहे, तुला उद्या पोहायला शिकवतो. मग मीच तुझं एक काम केलं तर? त्याच्या या विलाशा डोक्यातून निघालेल्या प्रश्नामुळे दिन्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने लगेच पप्पूच्या बॅगमधून वही काढली आणि भराभर लिहिण्यास सुरुवात केली. लिहिणं पूर्ण झाल्यानंतर तो कागद पप्पूच्या हातात देत बोटाने इशारा करून ती चिठ्ठी कुठे पोहोचवायची हे सांगितले. पप्पूने लक्षपूर्वक त्याच्या बोटांकडे पाहिले. त्याला लाल रंगाचे कपडे परिधान केलेली एक स्त्री दिसली. विहिरीतल्या मुलांना दिन्या आल्याची वर्दी लागली होती. त्यांनी दिन्याच्या नावाने आरडाओरड करायला सुरुवात केली होती. त्यामुळे दिन्या आता पोहण्यास सज्ज झाला होता. आणि इकडे पप्पूही त्याच्या कामगिरीवर निघाला होता. 5-7 पावलं चालून झालेली नसतीलही तेवढ्यात तो संभ्रमात पडला, कारण पुढे एक नाही तर 2 लाल रंगाचे कपडे परिधान केलेल्या स्त्रिया त्याला दिसल्या होत्या. दोन्हीपैकी चिठ्ठी कोणाच्या हातात द्यायची याचं उत्तर मिळवण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले, पण दिन्या तर कपडे उतरवून विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत होता.
पप्पू त्याला ओरडणार तेवढ्यात त्याने विहिरीत उडीही मारली. परत दिन्याला जाऊन विचारणं म्हणजे फुकट वेळ गमावण्यासारखं होतं. आणि ती चिठ्ठी पोहोचवण्यासाठी त्याला दूरचे अंतर कापून परत विहिरीकडे यायचं होतं. म्हणून तो तसाच दिन्याने दाखवलेल्या इशाऱ्याच्या दिशेने पळत सुटला. तो जसजसा पुढे जाऊ लागला तसतसं त्याला एकच स्त्री दिसू लागली. त्यामुळे त्याला थोडीशी सुटका झाल्यासारखं वाटलं. अगदी जवळ जाताच त्याने त्या स्त्रीला ओळखलंही. ही तर शेजारची सखू काकी होती आणि त्यांची मुलगी गीता त्यांच्यापासून थोडीशी दूर अंतरावर उभी होती. ती पप्पूकडे रागाने बघत काहीतरी खुणावत होती, पण त्याला काही समजलं नाही. पप्पूला परत विहिरीकडे जाण्याची घाई होती, म्हणून गीताशी एक शब्दही बोलण्याची त्याच्याजवळ फुरसत नव्हती. पप्पूने दमलेल्या अवस्थेतच सखू काकीच्या हातात चिठ्ठी दिली आणि तिथून त्याने पळ काढला. सखू पाठीमागून त्याला ओरडत होती, पण त्याने पुन्हा पाठीमागे वळूनही पाहिलं नाही. बिचारा सखूला वाचता येत नसल्यामुळे ती गीताला शोधू लागली, पण तीही तिथे नव्हती. अचानकरित्या ती अशी गायब झालेली बघून सखूला सुद्धा आश्चर्य वाटलं. हा मोबाईलचा जमाना असूनही एवढ्या तातडीने कोणाची बरी चिठ्ठी आली असेल, या प्रश्नाने तिला हैराण करून सोडलं होतं. तिच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले. आजूबाजूला कोणी दिसतं का यासाठी तिने नजर फिरवली, पण प्रत्येक वेळी तिची निराशाच झाली. गीताचे वडील आल्याशिवाय याचा उलगडा व्हायचा नाही म्हणून ती गप्प बसली होती. तर इकडे पप्पू विजयी मुद्रा करून विहिरीच्या काठावर येऊन उभा होता. एवढ्या लवकर परत आलेला बघून दिन्या चांगलाच खुश झाला. त्याने पोहायचं बंद करून तो पप्पू जवळ येऊन बसला. दिन्या पप्पूला काही विचारणार तेवढ्यात पाठीमागून कोणाचा तरी आवाज आला. आवाज तर ओळखीचा वाटू लागला. त्याने पाठीमागे वळून पाहिलं तर काय आश्चर्य, प्रत्यक्ष गीता त्याच्या पाठीमागे उभी होती. दिन्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याने पप्पूकडे भावूक होऊन पाहिलं. त्याची कामगिरी त्याने चोख बजावली. हा निरागस चेहरा बघून दिन्याचे मन भरून आले. गीता दिन्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. दिन्याने गीताच्या चेहऱ्यावरचे भाव बरोबर ओळखले होते. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. विश्वास ओसंडून वाहत होता. चिकाटी तर एवढी होती की चिठ्ठी मिळताच ती धावत पळत भेटण्यासाठी आली होती. हेच असतं प्रेम, असंच असतं प्रेम. वेळी अवेळी कोणत्याही क्षणाला कुठेही केव्हाही कशाचेही भान न ठेवता एकमेकांना भेटण्यासाठी मन आतुरतेने वाट पाहत असतं. हे सर्व प्रेमाचे गुण गीतामध्ये खचाखच भरल्यासारखे वाटत होते. तिच्या चेहऱ्यावर काळजी मात्र स्पष्ट दिसत होती. ती आज काहीतरी खास सांगणार होती, कारण मागच्या काही दिवसांपासून दोघांचे साधे बोलणेही झाले नव्हते. म्हणून दिन्याचे दोन्ही कान तिचे ते गोड शब्द ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. अशा मंगल आणि शुभ प्रसंगी दोघांच्या शांततेचा आणि एकांताचा भंग करण्यासाठी तिथे पप्पू दाखल झाला. तो दिन्याला पोहण्यास शिकवण्यासाठी विनवट होता, पण दिन्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. गीता काही बोलू लागली की मध्येच पप्पू बोलत होता. अशाने तर गीताला काहीच सुचत नव्हतं. दिन्याची सहनशीलता आता संपत आली होती. त्याने गीताला बोलण्यासाठी परत विनवलं आणि पुन्हा पप्पूने पोहायला शिकव ना म्हणून त्याच्याकडे सपाटा लावला. शेवटी गीताने एका दमात सांगितलं, पप्पूने चिठ्ठी आईच्या हातात दिलीये. मगाशी गीताच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती, चिकाटी, प्रेम, विश्वास आणि काळजी खरी होती, पण त्याचे स्वरूप हे असे मात्र वेगळे होते. पप्पूने परत पोहण्यासाठी म्हणून विहिरीकडे बोट दाखवलं. पुढे क्षणाचाही विलंब न लावता दिन्याने त्याला पाण्यात फेकून दिलं. हातपाय नाही चालवलंस तर बुडशील, हा गुरुमंत्र देऊन दिन्या तिथून ताबडतोब पसार झाला. विहिरीतल्या इतर मुलांनी पप्पूला सांभाळलं. इकडे सखू अजूनही तिच्या नवऱ्याची वाट बघत बसली होती. तिच्याजवळ असलेली चिठ्ठी तिचे कुतूहल अधिकच जागृत करत होती, पण तिचा नवरा अजूनही येत नसल्यामुळे तिची चिठ्ठीविषयीची प्रतीक्षा अजूनही कायम तशीच राहिली होती. दिन्याने विहिरीवरून पळ काढताच सखूचे शेत गाठले होते. भर दुपारी उन्हामध्ये पळापळ झाल्यामुळे त्याचे सगळं अंग घामाने न्हाऊन निघालं होतं, पण त्याला याची जरा सुद्धा पर्वा नव्हती.
दिन्याला असा उन्हामध्ये पळापळ करताना बघून सखूने सहज वृत्तीने त्याची विचारपूस केली, पण त्याने कृत्रिम घाई दाखवत तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याची ही उन्हामध्ये चाललेली घाई बघून सखूने घाईचं कारण विचारलं. दिन्याने परत त्याच घाईत सांगितलं की शेतामध्ये पोस्टमन फिरत आहे आणि तो पत्र वाटतोय. ते पत्र वाचून दाखवण्यासाठी मी निघालोय. आताच पप्पूने सांगितलं की रामभाऊंचं पण पत्र आलंय आणि ते वाचून दाखवण्यासाठी त्यांनी मला ताबडतोब बोलवलंय, म्हणून मी एवढ्या घाईघाईत चाललोय. पत्राचं नाव ऐकताच सखूला तिच्या पत्राची आठवण झाली. तिनेही आपल्याला पत्र आल्याचं सांगितलं. दिन्यानेही आश्चर्य व्यक्त करत कोणाचं आलंय असं काळजीने विचारलं. सखूने काहीही न बोलता ते पत्र त्याच्यासमोर धरलं आणि वाचून दाखवण्यास सांगितलं. दिन्यानेही मग रामभाऊंवर अन्याय होत असल्याचा आव आणत पत्र हातामध्ये घेतलं. सरळ सरळ चेहऱ्यावर नाराजी दर्शवत तो खाली बसला. दिन्याच्या मनाचा मोठेपणा पाहून सखूला त्याच्या उपकारामध्ये दबून गेल्याची भावना झाली. दिन्याने पत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली. प्रिय ताई, सा न वी वी साष्टांग नमस्कार विनंती विशेष. पत्रास कारण की मी तुला बऱ्याच दिवसापासून पत्र लिहिण्याचा विचार करत होतो, पण कधी प्रयत्न केला नाही. मागच्या रक्षाबंधनाला आलो होतो. आता पुढच्या वेळेस येईल की नाही हे माहीत नाही. तुला आता स्पष्टच सांगतो, तुला कदाचित रागही येईल, पण मी आता गप्प बसणार नाही. पत्र लिहिण्याचे आणि एवढे रागवण्याचे खरे कारण म्हणजे गीताचा फोन न लागणे हा आहे. तुझ्यावर कमी, पण भाऊजींवर माझा राग सर्वात जास्त आहे. ते सारखाच गीताचा नंबर बदलतात, त्यामुळे तिचा फोन लागत नाही आणि तिच्याशी माझे बोलणे होत नाही. का बदलता तुम्ही गीताचा नंबर ताई? तो नवीन नंबर मिळवण्यासाठी मला किती कष्ट घ्यावे लागतात याची तुम्हाला काय कल्पना असणार? गीता मला कधीतरी फोन करेल या आशेने मी झोपतानाही मोबाईलच्या हिरव्या बटनावर बोट ठेवून झोपतो, पण तिचा साधा मिस कॉल येत नाही. कसा येईल? तिच्या मोबाईलमध्ये तुम्ही साधा बॅलन्सही टाकत नाही. भाऊजींना सांगून ठेव की मी तुमच्या बरोबरचे संबंध कायमचे तोडून टाकलेत. यापुढे कोणीही माझ्या घरी आला तर. दिन्याचे पत्र वाचायचे इथेच थांबले होते. तर काय? अरे वाचून दाखव पुढे. सखूचे डोळे लालबुंद झाले होते. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या. गीताचा नंबर बदलला म्हणून भावाने आपल्या बरोबरचे सगळे संबंध तोडून टाकले आणि यापुढे आमच्या घरी आलात तर असं बोललाच कसा तो? प्रकरण हाताबाहेर गेलेलं हे ओळखून दिन्याने सावधानपूर्वक म्हटलं, काकू रागात बोलला असेल हो तुमचा भाऊ. असं एवढं काय मनावर घेता त्याचं? तो असं काय बोलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं असं म्हणून सखूने पुन्हा हंबरडा फोडला. दिन्याने आपल्या आईची अशी अवस्था केलेली बघून गीता त्याच्यावर फार चिडली होती. त्याला मारायचंच काय ते तिनं बाकी ठेवलं होतं. सखू भावाचं पत्र ऐकून डोक्याला हात लावून बसली होती तर दिन्या गालातल्या गालात हसत होता. त्याचं हसणं बघून गीता त्याच्याजवळ आली. तिने हळूच त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. दिन्याने समोर बघितलं तर समोरून गीताचे वडील येत होते आणि त्यांच्यासोबत आणखीन एक माणूस होता. दिन्याने त्या माणसाविषयी गीताकडे चौकशी केली आणि ते ऐकून दिन्याला तिथं थांबणं आता शक्यच नव्हतं, कारण समोरून येणारा तो अनोळखी मनुष्य पत्रातला सखूचा खरा भाऊ होता. आता त्या दोघांना बघून दिन्या चांगलाच घाबरला आणि त्याने विहिरीच्या दिशेने पळायला सुरुवात केली. या गडबडीत त्याने खिशात ठेवलेलं पत्र खाली पडलं, परंतु तसाच पुढे धावू लागला. सखू रडत होती, दिन्या पळत होता, तर गीता अपराधासारखा चेहरा करून उभी होती. हा काय प्रकार चाललाय हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं आणि सखू दिन्याकडे इशारा करून नवऱ्याला ते पत्र आणायला सांगत होती. गीताच्या वडिलांनी दिन्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. वाटेत त्यांना खाली पडलेलं पत्रही सापडलं. ते पत्र वडिलांच्या हातात बघतात गीताच्या काळजाचा ठोका चुकला, कारण त्यांना वाचता येत होतं. पत्रावर त्यांनी क्षणभर नजर फिरवली आणि अधिक वेगाने त्यांनी दिन्याचा पाठलाग सुरू केला. दिन्या थांबत नाही हे बघून त्यांनी त्याला ओरडायला सुरुवात केली, पण तरीही दिन्या थांबेनाच. मात्र त्याची धावण्याची गती कमी झाली होती, कारण त्याच्या पायात काटा रुतला होता, पण तरीही तो प्राण कंठाशी आणून धावतच होता. थोड्या वेळातच गीताच्या वडिलांनी दिन्याला पकडलं. दिन्या मार खायला आता सज्ज झाला होता. त्यांनी ते पत्र त्याच्यासमोर धरून त्याला वाचण्यास सांगितलं. दिन्याने भीतीमुळे पत्रातला खरा मजकूर वाचण्यास सुरुवात केली. प्रिय हा शब्द उच्चारताच गीताच्या वडिलांनी सांगितले की त्यांचा चष्मा घरी विसरलाय. हे पत्र कोणाचं आहे आणि यात काय लिहिलंय ते वाचून दाखव. आणि मला बघून पायाला काय झालं? मी काय खातोय का तुला?
गीताच्या वडिलांचे हे शब्द ऐकून दिन्याच्या अंगात नव्याने हुरूप आला. सखूला जसे चकवले तसेच यांनाही आपण तात्पुरते का होईना चकवू शकतो असा त्यांच्या मनामध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला. दिन्याला गीताने तिच्या घरच्या बऱ्याच खाजगी गोष्टी सांगितल्या होत्या. तिच्या वडिलांनी 2 वर्षांपूर्वी बँकेतून कर्ज घेतलं होतं आणि तेव्हापासून त्यांनी बँकेत 1 रुपयाही भरला नव्हता. ही गोष्ट त्यांच्या पक्की लक्षात आली होती. तसेच सखूने जो रडण्याचा सपाटा लावला होता त्याला अनुसरूनच काहीतरी हृदयद्रावक घटना घडली असावी असा त्याला भ्रम करायचा होता. म्हणजे सखूच्या रडण्याचे तात्पर्य त्याला थोडक्यात पण परिणाम ते होईल असे सांगायचे होते. तेव्हा दिन्याने आणखीन काही वेळ न घालवता पत्र वाचण्यास सुरुवात केली. मगाशीच बोललेले ते प्रिय, तर प्रिय कर्जदार, आपण आमच्या बँकेकडून 2 वर्षापूर्वी कर्जावर रक्कम घेतली होती, पण 2 पावसाळे लोटले तरी आपण बँकेला एक छदामही परत केलेला नाही. तेव्हा आमच्या वरिष्ठांनी आपली शेती ताब्यात घेण्याचे ठरवले होते, परंतु आपल्या सदर शेतीमध्ये 1 रुपयाचंही उत्पन्न निघणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि वरतून खत बियाण्यांचा खर्च आम्हाला पदरून करावा लागेल. हाही खर्च सध्या बँकेला परवडत नसल्यामुळे आणि बँकेची आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे आपल्या शेताला जीवदान दिलेलं आहे. परंतु आपल्या मनातल्या मनात हसण्याचं कारण नाही, कारण आमच्या वरिष्ठांचा डोळा तुमच्या घरावर आहे. लवकरात लवकर ते आपल्या घरावर जप्ती करणार आहेत आणि ते सदर घर बँकेची संपत्ती होणार असं जाहीर करून आम्हा अविवाहित कनिष्ठ कर्मचाऱ्यांना येथे राहावयास पाठवणार आहेत. आपल्या घरची झालेली अवस्था बघता तेथे राहण्यास आम्हाला काडीचाही रस नाही, तर आपले घर शाबूत राहण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. आपली एकुलती एक कन्या गीता ही आता विवाह योग्य झाली आहे असे आमच्या खबऱ्यांकडून कळले आहे. तेव्हा लवकरात लवकर आपण तिचा विवाह गावातीलच एका कष्टकरी मुलाशी उरकून टाकावा, कारण तुम्हाला पुढे बँकेशी लढण्यासाठी पाठबळही मिळेल. तसेच आम्हासही आमच्या वरिष्ठांना सांगता येईल की आत्ताच मुलीचे लग्न झाले आहे, तेव्हा मुलीच्या वडिलांकडे पैसे नाहीत. अशीच काहीतरी सारवासारव करून आम्ही प्रयत्नपूर्वक वरिष्ठांच्या काळजाला हात घालू. त्यासाठी आपण लवकरात लवकर मुलीचे लग्न उरकून आम्हासही या संकटातून मुक्त करावे, अन्यथा आपल्या घरावर जप्ती आणण्या वाचून आमच्याकडे काहीच पर्याय शिल्लक राहणार नाही याची प्रकर्षाने नोंद घ्यावी. आपलेच घर बचाव संघटनेचे सर्व कनिष्ठ गुप्त कर्मचारी. बँकेचे पत्र ऐकून गीताचे वडील विचार करू लागले. दिन्याही आता तेथून सटकण्याच्या तयारीत होत्या. तेवढ्यात पाठीमागून दिन्या भाऊ अशी जोराची हाक ऐकू आली. दिन्याने पाठीमागे वळून पाहिले तर तिथे पप्पू आला होता आणि तो रागातही होता, कारण दिन्याने त्याला विहिरीत फेकून गीताच्या शेताकडे धाव घेतली होती. तेव्हापासून तो त्याला शोधत होता. दिन्या भाऊ, तू सांगितल्याप्रमाणे मी चिठ्ठी सकू काकीला दिली, तरी पण तू मला पोहायला शिकवलं नाही आणि वरतून तू माझ्या वहीची 2-2 पानं फाडलीस. पप्पूने पुराव्यासाठी वही समोर धरली. दिन्याच्या हातातला कागद आणि पप्पूच्या वहीमधली पानं सारखीच आहेत हे गीताच्या वडिलांनी बरोबर ओळखलं. त्यांनी दिन्याला दरडावत हे पत्र तुझ्याकडे कोणी दिलं म्हणून चौकशी सुरू केली. या अचानक आलेल्या प्रश्नाने दिन्या गडबडला. ते मला इथे सापडलं, ते होतं पोस्टमनने दिलं, मला वाटलं तुमचंच आहे. आणि दिन्याने तोंडातल्या तोंडात जीभ चावली. दिन्या बोलताना चाचरतोय हे गीताच्या वडिलांनी ओळखलं. त्यांनी दिन्याचा एक हात घट्ट पकडत पप्पूकडे पत्राविषयी चौकशी सुरू केली. पप्पूचाही दिन्यावर राग होताच, त्यामुळे त्याने अ पासून ञ पर्यंत काहीही न लपवता सर्व काही सांगून टाकलं. या बदल्यात पप्पूला गीताच्या वडिलांकडून शाबासकीची थाप मिळाली आणि दिन्याला ओढतच सखूजवळ आणलं. सखू बिचारी अजूनही मुसमुसतच होती, तर तिचा भाऊ तिला समजावत होता की आपण असं पत्र पाठवलंच नाही. गीताच्या वडिलांनी त्या दोघांनाही गप्प बसायला सांगितलं आणि दिन्याने गीताला लव्ह लेटर लिहिलंय असा खुलासा केला. गीताने परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतःच सांगितलंय की दिन्या बऱ्याच दिवसापासून पाठीमागे फिरतो आणि असाच त्रास देतो. मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगणारच होते. हे ऐकून मामांनी आणि गीताच्या वडिलांनी दिन्याला एका मजबूत झाडाला बांधलं आणि त्याला मनसोक्त पिऊन काढलं. त्याला बदडलं. त्याचं सगळं अंग काळनिळ पडेपर्यंत मार दिला, पण तरीही दिन्याने हू की चू केलं नाही. शेवटी वैतागून गीताच्या मामांनीच बळेबळेच दिन्याकडून कबुली करून घेतली की तो यापुढे गीताला कधीही त्रास देणार नाही. दिन्यानेही नुसतीच मान हलवली आणि आपली सुटका करून घेतली. पुढचे 8 दिवस दिन्या गळ्यात हात अडकून गीताच्या घरासमोरून चक्रा मारत राहिला, पण त्याला गीताचा चेहराही दिसला नाही. नंतर त्याला कळलं
गीता तिच्या मामाच्या गावी गेली आहे आणि तिकडेच तिचं लग्न जमलेलं आहे. आता यापुढे गीताला भेटणं चुकीचं ठरेल असा विचार करून दिन्या स्वतः गीतापासून लांब झाला. दिन्याचे मित्र त्याला गीतावरून चिडवत होते आणि म्हणत होते की गीता तुझ्यावर प्रेम करते, याचा पुरावा दाखव. दिन्याने पुरावा दाखवला असताही पण त्याला हे दुसऱ्यासमोर आता सिद्ध करायचं नव्हतं की गीता त्याच्यावर प्रेम करते. फक्त दिन्यालाच हे माहीत होतं की गीता आपल्यावर किती प्रेम करते. त्या दिवशी ती अचानक बदलली होती, पण या गोष्टीचे त्याला काहीच वाटले नाही, कारण ती त्यावेळी आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी अजिबात पुढे आली नाही. उलट तिनं खोटं बोलून स्वतःचा मार आणि आई वडिलांची इज्जत वाचवली होती. आणि राहिली गोष्ट दिन्याची, तर त्याची मार खाण्यापासून तर सुटका होणारच नव्हती. गीता तिच्या संसारात चांगलीच रमली होती, पण दिन्या गीताला विसरू शकत नव्हता. तो लग्नही करत नव्हता. ही गोष्ट गीताला कळताच तिने एक दिवस दिन्याला चिठ्ठी पाठवली. त्यात लिहिलं होतं, प्रेम काय लग्न केल्यानेच सिद्ध होतं का? हे गीताचं एका वाक्याचं प्रेमपत्र दिन्याला बरंच काही शिकवून गेलं आणि त्यानेही नंतर लग्न करून संसारात लक्ष घातलं. प्रत्येक प्रेमाचा शेवट लग्न नसतो हे दोघांनीही मान्य केलं होतं. इति नितीन बेडजवळगे यांची ही कथा एक गावरान सैराट कथा छान होती, मजा आली वाचायला. आय होप तुम्हाला सुद्धा सर्वांना आवडली असणार ही कथा. प्रेमपत्राने सुरू झालेले प्रेमपत्राने संपली. तर मंडळी, सर्वप्रथम आज माधुरी कौलगुड मॅडम, आशिष कुलकर्णी आणि नितीन बेडजवळगे तुमच्या सगळ्यांचे तिघांचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही तुमचं छान साहित्य मला वाचायला परवानगी दिलीत.